नमस्कार मित्रांनो, आज आहे 13 नोव्हेंबर आणि आजची सगळ्यात मोठी अपडेट आहे। लाडक्या बहिणींना मोठी आनंदाची बातमी, 25,200 रुपये मिळणार आणि याच महिलांना हे मिळणार आहेत। याच पोस्टाच्या किंवा कुठल्या बँकेच्या खात्यात येणार तेही मी सांगणार आहे। याच बँक खात्यात पैसे येणार आहेत, त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा। नवीन अपडेट आलेले आहे। तुम्हाला पण हे पाहिजे असतील पैसे तर तुम्हाला काय करावं लागेल हे सगळं सांगण्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला पाहावा लागेल। महिलांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे, लक्षात घ्या। आज 13 नोव्हेंबर आहे। एकदम महत्त्वाची आणि आनंदाची बातमी सकाळ सकाळ घेऊन आलो तुमच्यासाठी। 25,200 रुपये मिळणार, परंतु याच महिलांना मिळणार आहे। या महिलांना खुशखबर आहे। आता तुम्ही त्या यादीमध्ये आहात का यासाठी तुम्हाला व्हिडिओ बघणं आवश्यक आहे। त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त पहा, एकदा नाही दोनदा पहा। नाही कळलं तर कमेंट सेक्शनमध्ये विचारा काय आहे तुमचे प्रश्न ते, आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। काय होतं, तुम्ही व्हिडिओ शेअर केल्यानंतर आपल्या ज्या माता भगिनी आहेत त्या जागरूक होतात, त्यांना पण ह्या योजनेची माहिती मिळते। नाहीतर मग उशिरा माहिती मिळते, तुम्हाला माहिती आहे। आणि मग लाडक्या बहीण योजनेसारखा आपण जसं उशीर झाला तसं दुसऱ्या पण योजना आहेत, जसं महालक्ष्मी योजना। काल मी व्हिडिओ टाकला आहे बघा, महालक्ष्मी योजना लवकर सुरू येणार आहे। तर ती काय आहे, त्याच्यामध्ये किती पैसे मिळणार हे जाऊन तुम्ही लगेच पहा। आपल्या चॅनलवरती व्हिजिट करत जा। काल मी व्हिडिओ टाकलेला आहे, तो लगेच जाऊन पहा, म्हणजे तुम्हाला कळेल की किती रुपये मिळणार, कोणाला मिळणार आहेत ते सगळं तिथं सांगितलं गेलेलं आहे। तर चला सुरुवात करूया, कुठलाही उशीर न करता। तत्पूर्वी जर आपल्या चॅनलमध्ये तुम्ही नवीन आला असाल तर पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राइब करा, कारण आपण व्हिडिओ तर पाहता परंतु व्हिडिओ पाहत पाहत तुम्ही सबस्क्राइब करायचं विसरून जाता आणि मग असे महत्त्वाचे आणि कामाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत नाहीत आणि मग तुम्हाला उशिरा माहिती मिळते आणि तुम्हाला लाभ देखील त्याचा मिळत नाही। त्यामुळे सबस्क्राइब करून ठेवा, बेल आयकॉन म्हणजे घंटीचं बटन दाबून ठेवा, म्हणजे जसा व्हिडिओ टाकेल तसा लगेच तिथं जाऊन पोहोचेल तुमच्यापर्यंत। आणि आपला जो टेलिग्राम ग्रुप आहे त्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतोय, पटकन जाऊन ग्रुपला जॉईन करा, म्हणजे मी तिथं पण व्हिडिओ लगेच टाकत असतो, त्यामुळे तुमच्यापर्यंत लगेच व्हिडिओ पोहोचेल। तर चला सुरुवात करूया, नेमकं काय आहे। तर त्यासाठी बघा आता काय आपल्याला महत्त्वाच्या गोष्टी आहेत ते तुम्हाला मी सांगतो आहे। लाडक्या बहिणी ज्या आहेत त्यात आता तुम्हालाही मिळू शकतात 25,200 रुपये। जाणून घ्या कसं ते सगळं आता आपण पाहणार आहोत। तर लक्षात घ्या, आता सुरुवातीला व्हिडिओ संपूर्ण पहा, तुम्हाला सगळं कळणार आहे। सध्या महाराष्ट्रातील जवळपास 2.50 कोटी म्हणजेच 2.5 कोटी महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत आहे। अजूनही बऱ्याचशा माता भगिनी यातून राहिलेल्या आहेत, जसं की सोलापूर असू द्या, तिकडं कोल्हापूर असू द्या, सांगली असू द्या, सातारा असू द्या, इकडे बीड, जालना, मुंबई उपनगर, पुणे असू द्या, भरपूर ठिकाणी अजून माता भगिनी राहिलेल्या आहेत। आणि त्यांना आनंदाची बातमी असं की नोव्हेंबरमध्येच याच महिन्यात तुमचा जो हप्ता आहे तो उरलेला 7,500चा हप्ता आणि जो 2100 रुपये वाढून येणारा हप्ता आहे तो तुम्हाला मिळणार आहे। त्यामुळे कोणीही टेन्शन घ्यायची गरज नाही। आता जर तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल तर तुम्हाला देखील या योजनेचा लाभ मिळू शकतो। तर तुम्हाला तर माहिती आहे की महाराष्ट्रात ही चालू आहे आणि ही अनेक कल्याणकारी योजनांपैकी एक कल्याणकारी योजना आणि फायदेशीर योजना आहे। महाराष्ट्रातील ही सरकारद्वारे चालवली योजना आहे। या योजनेचा लाभ राज्यातील पात्र महिलांना मिळतो। जुलै 2024 पासून या योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे, तुम्हाला माहितीच आहे। आता या योजनेद्वारे लाभार्थी महिलांना दरमहा 1,500 रुपयाची आर्थिक मिळते, परंतु या योजनेचा लाभ मिळेल का नाही तर चला जाणून घ्या कोणाला या योजनेचा लाभ मिळणार आहे। लक्षात घ्या, आता नवीन 2 अपडेट आता वेबसाईटवरती आलेले आहेत, तुम्हाला माहिती आहे। नवीन 2 वेबसाईटवरती अपडेट आलेले आहेत, त्याचा व्हिडिओ सुद्धा मी टाकलेला आहे। तुम्ही व्हिडिओ तर पाहतच नाही का, कारण तुमच्यापर्यंत व्हिडिओ येत नाही, कशामुळे तर सबस्क्राईब न केल्यामुळे। सबस्क्राईब करा, व्हिडिओ लवकर पोहोचेल। 2 अपडेट आलेले आहेत मुख्यतः, ज्याच्यामध्ये तुम्हाला स्वतःहून कळणार आहे की तुम्हाला आता पुढचे हप्ते मिळणार आहेत का नाही, तुम्ही या योजनेसाठी पात्र आहेत की नाही, 25,200 रुपये तुम्हाला मिळणार आहेत की नाही, ते 25,200 रुपये कसे हे मी तुम्हाला सांगणार आहे। लक्षात घ्या, आता तुम्हाला मी सांगणार आहे की तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे की नाही। त्यांनी तुम्हाला तर माहिती आहे की क्रायटेरिया होता, एलिजिबिलिटी काय होती, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वेबसाईटवरती सुद्धा हे दाखवलेलं आहे। संजय गांधी नावाचा एक कॉलम आलेला आहे, तुम्हाला माहिती आहे संजय गांधी, तो व्हिडिओ काल मी टाकलेला आहे, परवा व्हिडिओ टाकलेला आहे, जाऊन पहा पटकन। संजय गांधीच्या ज्या कॉलममध्ये तुमचं जर नावापुढे नो असेल तर तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल, नाही तर तुम्हाला पुढचे इथनं जे काही पैसे येणार आहे ते पैसे येणे थांबणार आहे, लक्षात घ्यायचं आहे। आणि तुमचे पैसे वसुली सुद्धा होणार आहे, लक्षात घ्यायचं आहे। जर तुम्हाला माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला हे पात्र आहे की नाही यासाठी तुम्हाला लिस्ट आहे, तुम्हाला माहिती आहे की निकष काय आहेत। तर महिला महाराष्ट्राची रहिवासी असणे आवश्यक आहे। अर्ज करण्याचं वय 21 ते 65 आहे असलं पाहिजे। विवाहित अविवाहित घटस्फोटित निराधारी यासाठी पात्र आहेत। अर्ज करणाऱ्या महिलाचे कोणत्याही बँक खात्यात खातं असलं पाहिजे। उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे आणि सगळ्यात महत्त्वाचं काय तर तिनं कुठल्याही आधी सरकारी योजनेचा लाभ घेतलेला नसायला पाहिजे। सरकारी योजना जी असेल कुठलीही त्याचा लाभ घेतलेला नसायला पाहिजे। 1,500 रुपयापेक्षा जास्त त्याची रक्कम नसली पाहिजे। जर 1,500 रुपयापेक्षा खाली असेल तर चालेल,
पण 1,500 रुपयापर्यंत जर तुमची रक्कम असेल, म्हणजे 1,500 रुपये तुम्हाला कुठल्या तरी योजनेतून मिळत आहेत, तर तुम्हाला त्या आता लाडक्या बहीण योजनेचा फायदा हा मिळणार नाही. 25,200 रुपये तुमच्या खात्यात येणार नाहीयेत. तर 25,200 कसे आणि कधी मिळणार हेही तुम्हाला मी सांगणार आहे. लक्षात घ्या, महिला अपात्र कुठल्या, ज्यांचं 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न आहे, ज्या कुटुंबातील महिला सदस्य आयकर भरतात. आता ही मी का सांगतोय, कारण हेच पोर्टलवरती तुम्हाला सांगितलंय, नवीन पोर्टल जे आलंय तिथं महत्त्वाचा अपडेट आलेला आहे. तिथं डायरेक्ट तुमच्या नावापुढे येस किंवा नो आहे. येस जे आहे त्यांचं पैसे थांबणार आहेत, त्यांना कुठलाही प्रकारचा आता 1 रुपया मिळणार नाहीये. त्यामुळं तुम्ही हा व्हिडिओ पाहणं अत्यंत महत्त्वाचं आणि शेअर करणं तर त्याच्याहून जास्त. आपली जी बहीण आहे, आपली आई आहे किंवा आपले कोण नातेवाईक आहेत ज्यात हे लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेत आहेत, तर त्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त व्हॉट्सअपला शेअर करा. कारण त्यांना व्हॉट्सअपला, फेसबुकला त्यांना लगेच मिळून जातं, दररोज व्हॉट्सअपवरून चेक करत असतो. तर बघा, कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभागात काम करत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर त्याचं वेतन घेत आहेत, तर यांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार नाहीये. हे बघा, हा पॉईंट महत्त्वाचा आहे. लाभार्थी महिलेनं शासनाच्या इतर आर्थिक योजनांद्वारे 1,500 रुपयापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेतलेला असेल तर तिला या योजनेचा लाभ हा मिळणार नाहीये. लक्षात घ्या, जर एखादी महिला कुठलाही सरकारी योजनेचा लाभ घेत असेल आणि त्याची रक्कम जर 1,500 रुपयापेक्षा जास्त असेल तर या योजनेचा लाभ तुम्हाला मिळणार नाही. मी आधीही सांगितलंय. ज्या कुटुंबातील सदस्य विद्यमान आमदार हे वगैरे असतील तर हे सोडून द्यायचं काही नाही. पण आता लक्षात घ्या, 5 एकरपेक्षा जमीन असणं हे सुद्धा तुम्हाला मिळणार नाही आणि 4 चाकी वाहन. आता 25,200ची गोष्ट काय आपण बघू. लक्षात घ्या, तुम्हाला मिळतील वर्षाला 25,200. आता 25,200 कसं, लक्षात घ्या, तुम्ही तर म्हणता की 1500 गुणिले 12 हे काय 25,000 होतात का? नाही होत, बरोबर. मग 25,200 कसं, लक्षात घ्या, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असलेल्या महिलांना सध्या 1,500 रुपये म्हणजेच वार्षिक 18,000 रुपये मदत देण्यात येते. माहितीने दिलेल्या आश्वासनानुसार जर महाराष्ट्रात पुन्हा महायुतीचे सरकार स्थापन झाल्यास माझ्या म्हणजे लाडकी बहीण योजनेची जी काही पात्र महिला आहे तिला सध्या जे 1,500 रुपये ते वाढवून 2,100 रुपये महिन्याला देणार आहेत. म्हणजे 2,100 गुणिले 12 जर आपण केलं तर 25,200 रुपये होतात. लक्षात घ्या, 2,100 रुपये झाले आणि हे कधी होणार आहेत तर महायुती सरकार जर आलं तर ते म्हणत आहेत की आम्ही ह्याची रक्कम वाढवणार आहोत, 2,100 रुपये महिना करणार आहोत आणि म्हणजेच 12 महिन्याचे आपल्याला 25,200 होतात. लक्षात घ्या, 25,200 ही काही छोटी रक्कम नाही. वर्षाला 25,200 रुपयाची जर तुम्ही सेव्हिंग जरी केली फक्त, तरी तिथं सेव्हिंगवरती तुम्हाला भरपूर काय करू शकता. तर अशा प्रकारे 25,200 रुपये तुम्ही मिळणार आहात. तुम्हाला मी पात्रता सांगितलेल्या आहेत वेबसाईटवरती. जर संजय गांधीच्या पुढं जर तुमचं येस असेल तर हे 25,200 तुम्हाला येणार नाहीयेत. अजून जर तुमचं अप्रूव्ड असेल आणि जरी पैसे आले असतील तरी ते पैसे सुद्धा वसूल होणार आहेत, याची सुद्धा खात्री करावी. त्यासाठी दुसरा व्हिडिओ मी परवाशी टाकलेला आहे, तो व्हिडिओ पहा. चॅनलला मी परत एकदा सांगतोय सबस्क्राईब करा, कारण आपल्या इथं महत्त्वाची कामाची आणि पुराव्यासहित माहिती असते. पुराव्याशिवाय आपण व्हिडिओ बनवत नाही. महत्त्वाच्या व्हिडिओसाठी, कामाच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन घंटन दाबा, म्हणजे मी जसं व्हिडिओ टाकलं तसं तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि टेलिग्राम ग्रुप आहे आपला, मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतोय, तिथं जाऊन जॉईन करा. लगेच मी तिथं व्हिडिओ टाकत असतो. त्यामुळं जरी तुमच्याकडून मिस झाला व्हिडिओ तरी टेलिग्राम ग्रुपवर जाऊन तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या व्हॉट्सअपला मित्राला शेअर करा, कारण हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचणं, मैत्रिणीपर्यंत पोहोचणं, लाडक्या बहिणीपर्यंत पोहोचणं अत्यंत महत्त्वाचं आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.